बीड येथील एसपी कार्यालयात परळी येथून एक खास शिष्टमंडळ आलं आहे. अनेक दिवसापासून या ठिकाणी हातभट्टीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर कारवाई करा म्हणून हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ एसपींची भेट घेणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने व्यसनामुळे त्या ठिकाणी अनेक जण मृत्यू पावले आहेत, अनेक महिला विधवा झाल्यात असं त्या शिष्टमंडळातील लोकांचं म्हणणं आहे. एसपी साहेब 2 दिवसापूर्वी परळी येथे आले होते. त्यांनी त्यांना आश्वासन दिलं, आपण प्रत्यक्ष एसपी ऑफिसला येऊन भेट द्या, निवेदन द्या, आपण चर्चा करू आणि या गंभीर हातभट्टी विक्रेत्या प्रश्नावर मार्ग काढू असं आश्वासन दिले. त्या आश्वासनानंतर हे सर्व शिष्टमंडळ आलेलं आहे. त्यामध्ये खास करून परळीचे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, या भागाचे नगरसेवक नितीन रोडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सोपान ताटे याच्यासह दुसरे एक वकील आहेत संजय जगतकर, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणारे भैयासाहेब आदोडे यांच्यासह या शिष्टमंडळात अनेक जण आपला चांगला हेतू घेऊन या ठिकाणी आहेत. निश्चितपणे त्यांना नवीन एसपी नवनीत कावत यांच्याकडून हातभट्टी विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, त्यांचा बंदोबस्त केला जाईल अशी अपेक्षा आहे. शिष्टमंडळाने निवेदनामध्ये मागणी केली आहे की काळरात्री मंदिर परिसरात पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, तसेच या ठिकाणी दारूचा व्यवसाय करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. यामुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक महिला विधवा झाल्या आहेत, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे अनेक संसार बर्बाद झाले आहेत. शिष्टमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांनी एसपी कावत यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे. ऐकूयात. मी एसपी साहेबाला परवा दिवशी भेटलो. ते एसपी साहेब म्हणले की बीडला या गुरुवारी, त्या दिवशी तुम्हाला वेळ देतो. त्या मुद्द्याला धरून आम्ही आलो आणि आमची मागणी आहे की भीमनगर परळी शहरामध्ये जी हातभट्टी बंद करण्याच्या संदर्भात आम्ही शिष्टमंडळ घेऊन आलेलो आहोत. कारण परळी वैजनाथ मध्ये भीमनगर आणि साठीनगर इथले जे स्थानिकचे जे मुलं आहेत, जे येणारे जे जनरेटर आहे ते खूप उद्ध्वस्त झालेलं आहे आणि एक उदासीनता पसरलेली आहे. दारूच्या व्यसनामुळं तिथले जे स्थानिक लोक आहेत तर ते खूप काहीतरी 30-40 लोक म्हणजे दारू पिऊन लोक येण्याचं कारण काय? परळीचे पोलीस सहकार्य करत नाहीत. अपेक्षाप्रमाणे आम्हाला त्या परळीच्या पोलिसांनी सहकार्य केलेलं नाही. कारण आम्ही उपोषणला बसलो होतो, तर आम्ही उपोषण आमचं सोडताना त्यांनी आश्वासन दिलं हे सगळं आम्ही हे बंद करू म्हणून, पण त्यांनी ते केलेलं नाही. म्हणून परत आम्हाला साहेबाकडे येण्याची गरज पडली आणि त्या दृष्टिकोनातून साहेबाकडनं अपेक्षा हीच आहे किंवा जे काही भीमनगर साठीनगर मधले जे अवैध दारू आहे हातभट्टीची, ती जर बंद केली तर जे यंग जनरेटर आहे ते चांगलं वागेल आणि एक वातावरण चांगलं निर्माण होईल. तुमची मागणी पूर्ण न झाल्यास तुम्ही काय करणार? पुढं पाहू. आमची मागणी नाही झाली तर लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन उपोषण हे निश्चित करू. त्याच्यामुळे आम्ही हा विषय पूर्ण बरोबर झाल्याशिवाय या विषयामध्ये आमची माघार नाही. गेल्या किती वर्षापासून हे अवैध दारू विक्री केली जाते? याआधी देखील तुम्ही कधी निवेदन दिलेलं आहे का? आम्ही परळी शहर संभाजी पोलीस स्टेशन परळी शहराच्या या मर्यादेमध्ये गेल्या 1.5 वर्षापासून या लढ्यामध्ये आहोत. साठेनगर भीमनगर या ठिकाणी जे दारूचं प्रमाण आहे यांच्यावर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कसल्याच प्रकारची केस होत नाही. जो दारू विकतो त्या व्यक्तीवर केस होत नाही. जे त्यांच्या इथं दारू प्यायला येतात असे जे त्या लोकांना 1-2,000 1,500 रुपये देतात, दारू त्यांना 5-6 टन, त्याच्यावरती केस त्याच्यावर दाखल करतात. म्हणजे मूळ दारू विकणाऱ्यावर केसच होत नाही त्यांच्याकडे. पोलीस प्रशासन याच्या पासून आम्हाला म्हणजे कसल्याही प्रकारची मदत झालेली नाही. आता काय अपेक्षा नाही तुम्ही आला? आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून आंदोलन करतोय, परंतु कसल्याही प्रकारच्या त्यांनी त्या आमच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आम्ही आज एसपी साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. तत्काळ अटक व्हावी. काय सांगाल? आता बरेच वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे, तुम्ही देखील तिथले लोकप्रतिनिधी राहिला आहात, काय सांगाल? मी जवळपास हे दारू विकणाऱ्या लोक हातभट्टी जवळ 30-40 वर्षापासून मी हे आंदोलन करत असतो आणि पोलीस स्टेशनला भेटी देत असतो, निवेदन देत असतो. आणि 2 वर्षापूर्वी जवळपास आम्ही बऱ्याच वेळेस उपोषण केलं, मोर्चा काढला आणि आम्हाला पोलीस प्रशासन आम्हाला मदत पाहिजे तशी केली नाही. आम्हाला आश्वासन दिले, आमचं उपोषण उठवलं. आता ह्याच्यानंतर आता ते ऐकणार नाहीत. आम्ही त्यांना बोलून तंबी देतो, परंतु त्यानं तंबी दिली का नाही का आम्हाला माहित नाही. परंतु त्यानं तंबी दिली असती, खरी तंबी दिली असती तर आम्हाला इथवर येण्याची काही व्यवस्था यायची काही गरज पडली नसती.
म्हणून आम्हाला त्यानं पाहिजे तसं सहकार्य केलेलं नाही. आणि ते भीमनगर, साठेनगर, पळली शहर तिथं एक तीर्थक्षेत्र म्हणून तिथं मंदिर आहे, वैजनाथ मंदिराचं मंदिर आहे. आणि भीमनगर, साठेनगर हे चवळीचं माहेरघर आहे. फुले, शाहू आंबेडकर हे तिथं सगळं वाढलेले आहे. आणि तिथं आमचे तरुण मुलं वाया गेलेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत, कुठला काही व्यवसाय करत नाहीत, काही नाही असे. आणि त्यांना कोण सहकार्य आम्हाला माहित नाही, परंतु कुणाचा तरी हात असल्यामुळे हे हातबट्टी करणारे लोक विकतात. हे लोक कुणाच्या तरी सहारे निघतात. साधारण किती लोक त्या ठिकाणी हातपाटीचा व्यवसाय करतात? जवळपास तिथं 10 लोक आहेत तिथं भीमनगरला, आणि पळी शहरात म्हणलं तर 50-60 लोक असतील, परंतु प्रशासन, पोलीस प्रशासन काही लक्ष त्यावर देत नाही. आमच्या विभागामध्ये 10 ते 12 लोक हा, त्या भागामध्ये 10-12 लोक आहेत. आणि ते आमच्याशी आरेवची भाषा करतात. आम्ही जर सांगितलं किंवा चल वाटणं चाललो तर मगरूची भाषा आम्हाला करतात. वाटणं चाललं तरी आम्हाला तुम्ही काही करू शकत नाहीत, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. आम्हाला सगळं कायदे माहिती आहेत, आम्हाला असं अशा पद्धतीने बोलतात चाललं तरी. आम्ही त्यांना भेटी द्यायला जात नाहीत, पण रोडून जात असताना आम्हाला अशा आरेवची भाषा करतात. भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. या 75 वर्षामध्ये अजूनही या भारतामधल्या परळीसारख्या शहरामध्ये, भीमनगरमध्ये आजही तरुण मुलं एकदम बेकार झाले. त्यांच्या वयाच्या 18व्या, 20व्या, 22व्या वर्षी त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या पश्चात त्यांचे 1-2 मुलं, त्याची पत्नी एकदम जवान अशा अवस्थेमध्ये तो त्यांचा पती त्यांना त्या दारूच्या व्यसनाधीन पायी तो सोडून जातो. आणि ज्यावेळेस असं कुटुंब बघितलं त्यावेळेस अक्षरशः ते राहत नाही किंवा बघावं असं वाटत नाही. म्हणून आम्ही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे कुठंतरी याला चांगला मार्ग मिळाला पाहिजे. तरुण मुलं हे व्यसनाकडे न जाता त्यांनी शिक्षणाकडे वळावा, असा आमचा या आंदोलनाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तरुण मुलांनी व्यसनाधीन न होता त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं आपण कुठंतरी शिक्षण घ्यावं, कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, IPS व्हावं, अशा पद्धतीचं त्यांनी आपलं मोठे विचार ठेवावे. अशा पद्धतीचं म्हणजे हे पूर्ण व्हावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. दारू बंधन झाल्यास आपलं पूर्ण पाऊल काय? दारू बंद न झाल्यास लोकशाही मार्गानं जे काही आंदोलन करता येतील, 1 महिन्याच्या नंतर आम्ही या संदर्भात मोर्चा काढू, या संदर्भात उपोषण करू. जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू. पण ही भीमनगरची दारू बंद झाली पाहिजे अशा आशयाचा आम्ही चंग बांधलाय. आणि आमच्या सगळ्या पिढीनं आम्ही सगळे सोबत राहून हे कुठंतरी याचा शेवट व्हावा अशा पद्धतीचं आम्ही SP साहेबांना विनंती करणार आहोत. SP साहेब हे बीड जिल्ह्याला चांगले लाभलेले आहेत. ते आमचा प्रश्न घेऊन चांगला निकाली काढतील अशी अपेक्षा घेऊन आम्ही बीडला आलो. तुम्ही त्या ठिकाणचे प्रभातचे नगरसेवक आहात आणि तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी घेऊन आला. नेमका काय त्रास आहे, नेमकी काय परिस्थिती आहे? तर सर, आमच्या भागामध्ये दारू पिऊन जे आम्हाला घराच्या बाहेर निघताना जे त्रास होतोय, की ते बाहेर निघताना आम्हाला कुठं बी गाडी अडवते, आम्हाला हे द्या, पैसे द्या, गाडी चाबी काढून घेते. म्हणजे आम्हाला फिरणं तिथं मुश्किल झाले. संध्याकाळी पाण्याला महिलाला वगैरे बाहेर यायचं असलं त्यांना अवघड झाले. आणि पुन्हा ते संध्याकाळी बोरच्या मोटरा उपसायलेत चोरून, ते नशेमध्ये ते विकायला नगरपालिकेत गेलं आम्ही, आम्हाला परेशानी होईल. ते कवर मोटर टाकून द्यायची तुम्हाला, मोटरा विकायलेत. शमशान भूमीची जाळी ज्याच्यावर आपण की प्रेत ठेवून त्याला अग्नी देतो, ते देखील तोडून त्यांना विकण्यात आलं. ते विकण्यात आलं. शमशान भूमीमध्ये झाड वगैरे लावलेले आहेत, आम्ही ते तिथली मधली बोर मोटर मधली उपसून विकण्यात आली. लाईट खांब्यावर जाऊन लाईट काढून घेऊन चालले. म्हणजे एवढा त्रास झालाय की मला तिथला, त्या भागातला मी नगरसेवक असल्यामुळं मला हर गोष्टीला लोक लाईटसाठी याच्यासाठी येतात. तर हे पूर्ण हे कारभार याशी दारूच्या नशेमध्ये हे करत आहे. भागामध्ये पूर्ण चोऱ्या, कुणाचा मोबाईल घेऊन चाललेत, कुणाचे खिशातले पैसे घ्यायलेत. लोक सकाळी येतात माझ्याकडे गेलेत, मला ते लोक भाऊ अशाला तर झालं तर बघा आम्हाला. तर त्या टाइमाला आम्हाला काम सोडून ते माणूस हुडकून आणावं लागतं. त्या माणसाचं ते हे करून द्यावं लागतं, मोबाईल वगैरे. हातभट्टी विक्री करणारे एक 12 ते 13 लोक आहेत तिथं. 12 ते 13 लोक आहेत. आणि एकदम आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल नाहीत जसे पाहिजे तसे. कारण का ते तिथं पिणारा माणूस
त्यालाच 1000 रुपये दिलेले राहणार, ते झाडून साफसफाई करणार, तिथं ते विकणार, दारू विकणार, आणि काही झालं तर ह्यालाच 1000 रुपये देणार पुढल्या माणसाला, आणि गुन्हा दाखल तुझ्यावर करून घेईल. ह्याचं आधार कार्ड, फोटो वगैरे तिथे पोलीस स्टेशनला जाणार, तिथला बीट जमादारच त्याच्यामध्ये सामील राहणार की बाबा ते तुझ्यावर केस नको. तुम्ही याआधी देखील मोर्चा काढला हा. होता, त्याचं काय झालं? या अगोदर मोर्चा काढला होता. आम्हाला तिथे पोलीस स्टेशन पाशी बसल्यावर आम्हाला तिथल्या एसपी दोन्ही संभाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशन दोन्ही PI ने आम्हाला येऊन आश्वासन दिलं की बाबा आम्ही यांच्यावर कारवाई करू, पण तिथं कुठलीही कारवाई केली नाही तिनं. आणि गल्लीमध्ये आम्ही आलो पोलीस स्टेशनला, कधी जातो आम्ही 5-25 जण जातो, 10-12 जण जातो, सांगतो की आम्ही आमच्या भागामध्ये दारू अजून चालू आहे, तर ते म्हणे तिथं दारू चालूच नाही. आता आम्ही विनाकारण ह्यांना का परेशान करू? तिथं एवढं सुंदर असं काळरात्री देवी मंदिर आहे, त्या देवी मंदिराला लॉक आहे, कारण का त्या भागामध्ये कुठल्याही महिला यायला तयार नाही, कारण का तिथं दारू पिऊन पूर्ण म्हणजे कुणी काही करीन म्हणून कुणी कोणाच्या घरच्याला जाऊ देत नाही बाया माणसाला. तिकडं सुंदर असं गार्डन आहे, तिथं आंबेडकर सभागृहासमोर पूर्ण गार्डन तोडून टाकलं, जाळ्या इकतेत त्याच्या, काही इकते झाडं ठेवले नाहीत, त्या गार्डन मध्ये दारू पिऊन बसतेत. तिथल्या महिलाला कुठं सकाळी संध्याकाळी फिरायला यायचं ते नाही विषय तिथं. म्हणजे तुम्ही तक्रारी दाखल करून देखील पोलिसांनी नाही, तुम्हाला काहीच- सहकार्य केलं नाही. काहीच नाही. पोलीस मग उलट आता- ऐका ना, आम्ही पोलीस स्टेशनला आलो का, आता तिथे- तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे आलात, हा. हे कारवाई करतील का अशी तुम्हाला अपेक्षा नाही आहे नाही, का? आम्हाला SP साहेबांकडून खूप मोठी अपेक्षा आहे. आम्ही त्या अपेक्षेच्या ह्यानेच आम्ही सगळे मिळून इथं आलो, कारण का पूर्ण बीड जिल्ह्यातलं वातावरण त्यांच्यामुळे एक वेगळं बघण्यात येईल, आम्हाला वेगळं बघण्यात येईल, आणि सगळे त्याच्यानं आम्ही एकत्र आलो की बाबा आपल्याला काहीतरी इथं न्याय भेटू शकतंय SP साहेबाकडे, त्या आशेने आम्ही सगळे मिळून आलो. जर कारवाई नाही झाली तर पुढलं पाऊल काय? जर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषण लावू, आंदोलन करू, आमरण उपोषण आम्ही SP ऑफिसला आम्ही ठेवतो. आम्ही 1 महिन्यात जर आम्हाला रिझल्ट नाही भेटला तर SP ऑफिस समोर आम्ही आमरण उपोषण राहील आमचं.